स्ट्रेस येण्याचं नेमके लक्षण काय असतं, म्हणजे तो कशा प्रकारे जाणवतो? स्ट्रेस ज्यावेळी येतो ना आपल्याला त्यावेळी खूप विचित्र विचित्र लक्षण जाणवतात. आता म्हणजे काय, तर कधी कधी आपल्याला सिक एकदम फील व्हायला चालू होतं. आपण एनझिएस झालो की आपली गट हेल्थ वगैरे सर्व बिघडत असते त्यावेळी. त्यानंतर आपण आपण काय करतो ना, स्वतःला सोशली आपण एकदम डिटॅच करतो. आपण जे सामाजिक म्हणजे आपण मुलांमध्ये मिसळत असतो ना, मुलांमध्ये आपण ऍक्टिव्हिटी वगैरे करत असतो, तर त्यावेळी आपण स्वतःला व्यवस्थित करतो त्यावेळी. ही अशी लक्षणं ज्यावेळी आपल्याला स्ट्रेस असतो ना त्यावेळी आपल्याला जाणवत असतात. तर मी आता सहमती दिली आपण जेव्हा पेपर लिहितो त्याच पेपरमध्ये आपल्याला एन्झायटी होते. पेपरला पण आपल्याला क्वेश्चन्स बघितल्यानंतर त्याचे आन्सर्स आठवते. ह्या गोष्टी आपण कसं सामोरं जायचं? मग एन्झायटी ज्यावेळी होते ना त्यावेळी हाच प्रॉब्लेम असतो, सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम असतो की मला पेपर चालू झाल्यानंतर एन्झायटी होती आणि त्यानंतर मला उत्तर मी पाठ केलेलं असते पण मला उत्तरच आठवत नाही किंवा मला त्यावेळी मग मेमोराईज करता येत नाही उत्तर. असं का होतं तर आपल्याला एन्झायटी आणि फिअर यामध्ये काय फरक आहे हे सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा फिअर त्यावेळी होतो जे प्रेझेंटली आपण एखाद्या गोष्टीला भीत असतो, भीती फिअर. आणि आपण एन्झियस केव्हा होतो, एन्झियस नाही एक इल्युजन टाईप आहे. आपण फ्युचरमध्ये भटकत राहतो त्यावेळी हे असं केलं तर मला उत्तर येतील का, पेपर टफ जाईल का, याच्यावेळी असं एन्झायटी येते. ज्यावेळी एन्झायटी आपल्याला ज्यावेळी स्ट्रेसची लक्षणं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितली स्ट्रेसची लक्षणं काय आहेत ती. मग ज्यावेळी आपण एन्झियस होतो ना त्यावेळी थोडीशी डीप ब्रीथिंग करायची. डीप ब्रीथिंग आणि मेडिटेशन या दोन गोष्टींनी तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा करू शकता आणि तुम्ही विसरलेले उत्तर सुद्धा ऍट द टाइम ऑफ पेपर, ऍट द टाइम ऑफ दॅट टेस्ट यू वुड डेफिनेटली रिकॉल दॅट आन्सर्स. तर मी आता कार्तिक हिस्ट्रीला प्रश्न विचारण्याचा आमंत्रित करते. आपण परीक्षेमध्ये तणावाला कसं सामोरे आता परीक्षेला तणावाला सामोरे जाणं, स्ट्रेस मॅनेजमेंट मी जे सांगितलं ना, स्ट्रेस मॅनेज आपण जर व्यवस्थित करू शकलो नाही तर आपलं इमोशनली आपण पूर्णपणे अनस्टेबल होतो त्यावेळी. मग इमोशनली अनस्टेबल झाल्यानंतर उत्तरं येत नाहीत, अँक्झियस फील करतो आपण, आपल्याला नंतर बॉडी आपली सिक फील व्हायला चालू होते, इमोशनली आपण डिटॅच करतो. हे फक्त परीक्षेच्या वेळेस नाही. आता या तणावाला सामोरं कसं जायचं तर मी तुम्हाला काही स्टेप्समध्ये त्याचं फॉर्मॅट सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे. आपण काय करतो माहिती आहे, आपला प्रॉब्लेम काय, आपण तहान लागली ना आपल्याला मग बीए करायला चालू करतो. म्हणजे पेपर आले की 2-3 दिवसापूर्वी आपण अभ्यास करायला चालू करतो. मग त्या 2-3 दिवसापूर्वी आपलं ब्रेन आहे ना, शेवटी ह्युमन ब्रेन आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकणार नाही. मग परीक्षेचा जरा आपल्याजवळ टाइम असतो व्यवस्थित तर मग आपण खूप पूर्वीपासून जेव्हा आपल्या हातात वेळ असतो, वेळ आपल्या हातातून गेलेला नसतो, तेव्हापासून आपण पेपरची प्रिपरेशन चालू करायची. त्यानंतर त्याच वेळी एक प्रोडक्टिव्ह टाइम टेबल बनवायचं आणि बेसिकली जे कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर तुम्हाला म्हणजे एन्झायटी किंवा अशा गोष्टी फील नाही होणार हेच.